माझ्या वयात तरुण होते किंवा ह्याच्या वयात तरुण होते त्यावेळेला तुमच्या आजोबांचे गुडघे दुखायचे. गुडघे दुखल्यावर त्यावेळेला हॉस्पिटल नव्हते, खरे ना नव्हते. मग तुमचे आजोबा त्यावेळेला गुडघे दुखल्यानंतर कशाचे तरी लाडू करून खायचे. कोणी बोलायचं ना कशाचे? वा 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 काय आवाज शकतो काय? घेटीचे लाडू करून खाल्ले, डिंकाचे लाडू करून खाल्ले, निरपिणी शेकलं, हाळ मोडल्यावर हातांचा पारा बांधला. आणि मग आम्ही वेगळं काय केलं? अरे बाबांनो, आम्ही फक्त नावाला डॉक्टर आहे, तुम्ही जे केलं तेच आम्ही केलं. त्याच्यात मेथी घातली वात कमी करण्यासाठी. नॅचरल पेन किलर. मेथी ही नैसर्गिक वेदना शामक आहे, वात रोधक आहे, पित्त शामक आहे, हॅलो त्रिदोषाला बॅलन्स करणारी आहे. मग याच्यामध्ये आम्ही बेल घातलं. बेल ज्याच्यामध्ये पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस जास्त असतं, जे हाडांना लागणारं कॅल्शियम पकडून ठेवण्याची मजबूती आहे त्याच्यामध्ये. बेलाचं फळ आंब्यासारखं असं दाबून फुटत नाही, बुकीले पण फुटत नाही, त्याला फोडावंच लागतं. हॅलो, तुमची हाडं मजबूत झाली पाहिजे ते घटक त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये जायफळ आहे. माझ्या माता भगिनीने आपल्या बाळाला जन्माला घातल्यानंतर पहिले 6 महिने काय उगाळून दिलं? कशाला दिलं? दिलं सासूबाई म्हणून मी पण दिलं. असं आहे का ते? नाही, परंपरा नाही चालवली. त्याच्यामध्ये सायन्स आहे. हॅलो, त्याच्यामध्ये सायन्स आहे. कारण ते बाळ पहिले 6 महिने दूध पितं. ज्या बाळाला दूध प्यावं लागतं त्याचं लॅक्टिक वाढू शकतं, त्याला लूज मोशन होऊ शकतात, त्याला इंडायजेशन होऊ शकतं. त्याच्यामध्ये आपण हे घातलं त्याचं कारण त्या बाळाला झोप छान लागली पाहिजे, दुधाचं पचन चांगलं झालं पाहिजे, त्यातून मिळणारं कॅल्शियम, बोरॉन, सिलिकॉन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम सगळं काही प्रॉपर मिळालं पाहिजे आणि बाळाची वाढ झाली पाहिजे. मग जायफळ त्याच्यात दोन आहेत म्हणजे हळजोड, हळसंदी आहे. अरे पूर्वीच्या याच्यामध्ये ही लोक आहेत ना सूत पारंब्याची खेळ खेळायची, माकडा कशा सुंदर उड्या मारायची नाही. डायरेक्ट किती खोले काही भेटले नाही, वरनं डायरेक्ट उडी आतमध्ये. आता स्विमिंग टँक मध्ये पण जायला भीती वाटती, बरोबर आहे की नाही? मग हे लोक जी होती हे कुस्त्या, कबड्ड्या, स्केटर कुठेही सुरू, दिवसभर काम करायचे, दुपारी कुस्त्या खेळत होते. आता तुम्ही 1 किलोमीटर जर गेले ना तर तिकडून येतात बाहेर कोंबडीसाठी नाव टाकून येते. असं वाटतं कसं याचं सगळं काढून घेतलं. मग मी पण याच्यात पोट साफ करायला दिलं. मग बरेच लोक म्हणाले सर मला जुलाब लागला. अरे बाबा माझा हे जवळ मी जर 10 लोकांना जर 10 पुड्या दिल्या तर 10 पैकी एकाला जुलाब लागतं, एकाला कॉन्स्टिपेशन होतं. एक म्हणतो साहेब 3 वर्ष झाले पोट साफ होत नव्हतं, तुमचं घ्यायला लागल्यापासून मस्त मोकळं होते. आता प्रॉब्लेम प्रोडक्ट मध्ये त्याच्या मशीन मध्ये. जर प्रोडक्ट मध्ये प्रॉब्लेम होता तर सगळ्या जुलाबच झाला पाहिजे होतं, बरोबर आहे की नाही? तर कॉन्स्टिपेशन व्हायला पाहिजे होतं. सगळ्याला वेगवेगळं काय झालं? कारण जेवढ्या प्रकृती तितक्या विकृती. समजलं? आणि जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या शरीरावर वेगवेगळे ऍक्शन्स तो करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये निशोत्तर आहे डिटॉक्सिफिकेशन. शरीराचं निचरा करून शरीराला शुद्ध करण्याचं काम करणं, रक्त शुद्ध करणं आणि सर्क्युलेशन चांगलं करणं हे काम करतं. आता कोणतं याच्यात केमिकल आहे सांगा बघू तुम्ही. किती इथे कोणी म्हणजे डॉक्टर मित्र आहे तुमच्याकडे? हॅलो डॉक्टर आहात आपण? अजून कोणी आहे इकडं? हेलो पीछे इधर छुपके से आके बैठेंगे, कोई जानने की कोशिश करने वाला मळमळतं, चक्कर येते, डोक्यामध्ये प्रॉब्लेम आहे, पॅरालिसिस झालेला आहे, हातापायाची ताकद कमी जास्त झालेली आहे. अशा लोकांनी विटामिन्स प्रोडक्ट घ्यायचं ज्याला मणक्याशी रिलेटेड, नसेशी रिलेटेड म्हणजे स्पायनल कॉर्डशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, नर्वस सिस्टमशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. त्याने कोणी पण आर्टोग्रोवर सकाळी 1 संध्याकाळी 1 ही गोळी घ्यावी. त्याच्यामध्ये सुद्धा अश्वगंधा, ब्राह्मी, जटामासी, शतावरी, शिलाजीत, अर्जुन आणि गुळूची हे सगळे घटक आहेत जे घटक पृथ्वी तलावरती सगळ्यात बेस्ट इम्युनिटी बुस्टर आणि एनर्जेटिक प्रोडक्ट नाव म्हणजे वनस्पती घेतले जातात. असं याच्यामध्ये सकाळी 1 संध्याकाळी 1 ही बॉक्स जे आहे याच्यामध्ये जे पुडी आहे, सकाळी 1 पुडी, संध्याकाळी 1 पुडी, अर्धा ग्लास कोमट पाण्यातून जेवणाच्या आधी 5 मिनिटं. लक्षात राहील? ओके, कधी घेतली तर मारणार नाही, पण योग्य वेळी घेतलं तर रिझल्ट येईल. ओके, तर आणि गोळी जी आहे
कुठे गेली गोळी? इथं नाही. बरं, तर हे विटामिन्स आहे सकाळ संध्याकाळ एक जेवणानंतर आपल्याला घ्यायचं आहे. त्याचबरोबर पुढचा प्रोडक्ट आहे, असं वाटतं आमच्या सांध्यात खड्यात उडी मारायला गेलो, पुढे पाणी होतं, कळलंच नाही की जे पाया खूप आतमध्ये गेला आणि मग पूर्ण भाग गुडघ्यावर आला म्हणून लिगामेंट फाटलं, कार्टिलेज फाटलं, कार्टिलेज वेअर झालं, कार्टिलेज झिजलं, कार्टिलेज आतून त्याला चीर पडली, बरोबर आहे की नाही? मिनिस्कस असं असतं तिथे गुडघ्यामध्ये सगळं सामान. हे सगळं जे सामान आहे गुडघ्यातलं, या सामानाची काळजी घेण्याची ताकद या लिगामेंटला, या दोन्ही अस्थिबंधांना, हे जे इथे कार्टिलेज फाटलेले त्या सगळ्यांना, वात सांधेवातामध्ये सगळे सांधे जखडले जातात, उठता बसताना त्यांना हातपाय वाकडे होतात. कित्येक माता भगिनी अशा आहेत ज्या माता भगिनींना स्वतःच्या ब्लाऊजचे बटन काढता येत नाही, हात आधी सरळ होते आता असे झाले, घास तोडून खाता येत नाही, जन्माला घातलेल्या बाळाला आंघोळ घालता येत नाही. अशा लाखो माता भगिनींना या समर्थ सक्तीच्या प्रोडक्टने जीवनदान देण्याचं काम केलं. आज ओके, तर अशा वेळी हे प्रोडक्ट आपल्याला वापरायचं आहे. त्या प्रोडक्टचं नाव काय? हे मात्र ह्या वेळेला ह्याच्या बरोबर द्यायचं. विटामिन्स द्यायची गरज एक गोष्ट लक्षात ठेव. आजपर्यंत 6 वर्षामध्ये या डॉक्टर राठोडनी एकही प्रोडक्ट खोटं बोलून कोणाला दिलं नाही, कोणाला एकही प्रोडक्ट असं लुटेल, कोणाला 500 रुपये कमवायच्या इच्छेने दिलं नाही आणि आजपर्यंत कोणतेही प्रोडक्ट एक्स्ट्रा किमतीला पण दिलं नाही. पण परमेश्वराने आतापर्यंत 10